येतोय? ओके मित्रांनो, सकाळी आपण पॉवर इंजिनिअरिंगचा सेकंड चॅप्टर सुरू केला. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स मेजरमेंट ऑफ द आयसी इंजिन हा टॉपिक शिकतोय. इंजिनमध्ये तयार होणाऱ्या पॉवर आणि लॉस होणाऱ्या पॉवर आपण डिस्कस करतोय. सो इंजिन सिलेंडरच्या आतमध्ये ड्यू टू द बर्निंग ऑफ अ फ्युएल जी पॉवर तयार होत असते त्याला आपण काय नाव दिलं? इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवर, बर्निंगमुळे तयार झालेली पॉवर त्याला इंडिकेटेड पॉवर म्हणायचं. आणि ही मेकॅनिकली आपण रोटरी पॉवरमध्ये कन्वर्ट केली. मेकॅनिकली मेकॅनिकल अरेंजमेंट देतोय आपण त्याला, की पिस्टन दिला, कनेक्टिंग रॉड, क्रँक, and there will be generation of the rotary mechanical power. This rotary mechanical power is nothing but the brake power. आणि इंडिकेटेड पॉवर आणि ब्रेक पॉवर ही काय सेम नाही आहे. ऑलवेज ब्रेक पॉवर ही इंडिकेटेड पॉवर पेक्षा कमी असते. काही पॉवर आहे ती लॉस होते. मग ही लॉस झालेली पॉवर कोण? तर ती आहे फ्रिक्शन पॉवर. ती कोणती पॉवर? फ्रिक्शन पॉवर. आता हे याच्यामध्ये पहिली इंडिकेटेड पॉवर आहे. दॅट इंडिकेटेड पॉवर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द इक्विपमेंट नोन ॲज द, बोलो बेटा, इंडिकेटर. आणि ब्रेक पॉवर मेजर करायला आपण काय वापरला? डायनॅमोमीटर. डायनॅमोमीटर. आता राजानो राहते आपल्याला फक्त फ्रिक्शन पॉवर. आता शिल्लक आहे फ्रिक्शन पॉवर. फ्रिक्शन पॉवर इज नथिंग बट द लॉस. लॉस बिटवीन द इंडिकेटेड पॉवर अँड द ब्रेक पॉवर. आणि हे फ्रिक्शन पॉवर आपल्याला आज मेजर करायला शिकायचं. खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, म्हणून मी 2-3 मिनिटे थांबलो की बाकी मुलं येत आहेत म्हणून. 4-5 पुन्हा जॉईन झाले, व्हेरी गुड, पण वेळेत जॉईन करत चला. अगेन आय एम टेलिंग यू, आय एम व्हेरी व्हेरी सिन्सिअर अबाउट द थर्ड इयर दिस इयर. अगेन आय एम टेलिंग यू पीपल, कारण की मला डबल काम करायचंय. नाव वी आर वर्किंग अकॉर्डिंग टू द सिलेबस. ऑफलाईन एक्झाम मध्ये थेअरी काय काय आहे ते सगळं डिस्कस करतोय. And shortly there will be some declaration की exam how they are going to conduct. म्हणून फक्त पुन्हा MCQ वगैरे आले तरी पण आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. ऑफलाईन आली तर त्याच्यावर, आणि कॉलेजमध्ये जर MCQ झाली तर त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. अगेन आय एम टेलिंग यू पीपल, जॉईन ॲट अ राईट टाइम. झाला तर वेळ माझ्याकडे न होऊ द्या 5 मिनिटे, पण तुमच्याकडून नकोय. अगेन आय एम सेइंग. आता मित्रांनो फ्रिक्शनल पॉवर आता आज डिस्कस करूया. फ्रिक्शनल power. So this frictional power is difference between, काय लिहूया? indicated power and brake power. brake power म्हणजेच काय? therefore frictional power is equal to इंडिकेटेड पॉवर मायनस ब्रेक पॉवर. हे तर क्लिअर आहे. मग ही फ्रिक्शनल पॉवर कुठे कुठे लॉस होणार आहे? जिथं जिथं मेकॅनिकल फ्रिक्शन होतं तिथे. काही मेकॅनिकल एलिमेंट आहे त्याला रोटेट करावं लागतं, मुवमेंट द्यावी लागते, तिथं हे लॉसेस होत असतात. हे डायरेक्टली आपल्याला मेजर करता येत नाहीत. प्रत्येक ठिकाणचे आहेत ते. जसं की बुश बिअरिंग वी आर प्रोव्हाइडिंग. क्रँकशाफ्ट आहे तिथं बुश बिअरिंग वापरलेलं आहे. देयर विल बी अ सर्टन फ्रिक्शन. At that point, if I am going for a measurement of a frictional power, it is generally not possible. And therefore, cumulatively, I need to get the value of the frictional power. मग याच्यामध्ये IP मला माहिती आहे, BP माहिती आहे, remaining will be the friction power. Like that, I am talking with you people. सर मी मेजर करू शकतो का? हा करू शकता. मित्रांनो मारुती सुझुकीने K10 सिरीज आणली होती ऑलमोस्ट 7 years बॅक. K10, अल्टो K10 वगैरे आहे बघा ते. K10 हे एक प्रोजेक्ट केला होता इंजिनवरती त्यांनी. आणि त्यांनी काय केलं? ट्रायबॉलॉजिकल इफेक्ट. ट्रायबॉलॉजी सायन्स ऑफ फ्रिक्शन. येड्यानो नॉलेजसाठी लक्षात ठेवा. ट्रायबॉलॉजी सायन्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे शिकत शिकत असल्या गोष्टी पण लक्षात ठेवा. ट्रायबॉलॉजी इज नथिंग बट सायन्स ऑफ फ्रिक्शन. हा ट्रायबॉलॉजिकल इफेक्ट जे इंजिन मध्ये आहेत ते कमी करायचा प्रयत्न केला. सो सेपरेट प्रोजेक्ट दे हॅव रन फॉर अ सिरीज ऑफ इंजिन्स and they have improved the efficiency. आणि मग ते K10 सिरीज असं नाव दिलं. आणि अल्टो K10 याच्यामध्ये पण आणलं होतं, स्विफ्टमध्ये, A स्टार, सगळ्या गाड्यामध्ये ते K10 इंजिन बसवलेले होते.
K10 is nothing but the brand they have developed with the help of by reducing the frictional losses. आता चला आपल्या आर्टिकल कडे येऊया. So frictional power is given by IP minus BP. Now friends, what are the methods? What are the methods to measure friction power? याच्यामध्ये मित्रांनो पहिली मेथड आहे मॉर्स टेस्ट. तुमच्या सिलेबसमध्ये एवढीच आहे. तुमच्या सिलेबसमध्ये एवढीच आहे मेनली. प्रॅक्टिकलमध्ये मात्र दुसरी आहे आणि ती म्हणजे मोटरिंग टेस्ट. दॅट इज नथिंग बट द मोटरिंग टेस्ट. आणि याच्याबरोबरच जर का ऑनलाईन एक्झाम झाली तर तिसरं नाव लक्षात ठेवावं लागतंय आपल्याला. ती म्हणजे विल्यम्स स्ट्रेट लाईन मेथड. विल्यम्स स्ट्रेट लाईन मेथड. Do remember these three names. Do remember these three names. First is Morse test, motoring test, and last is Williams straight line method. आपण डिटेल मध्ये दोन डिस्कस करणार आहोत, मॉर्स टेस्ट अँड मोटरिंग टेस्ट. पहिली स्लाइड ओके आहे, तुम्हाला बेसिक कळालंय. मी मेथडला सुरुवात करणार आहे पुढे. त्याच्या अगोदर एका मिनिटामध्ये जे लिहिलेलं आहे ते कॉपी करा. चला पटकन. समजतंय सगळ्यांना राजानो? बाकीच्यांना काय झोपलेले आहेत का जेवतायत का घर की कहाणी सुरू आहे? बोलत चला. ओके बेटा. नाहीतर आपल्या तिकडे आई कुठे काय करते, आई सगळंच करेल. एखादा झाडू घ्यायला सांगितलं पाहिजे तुमच्या आईला, तिकडे स्टार प्रवाहाला सुरू असेल. नको. फोकस ऑन द स्टडी. ओके. हां, पुढे लिहितायत मुलं, त्याच्याप्रमाणे पुढे जाऊ आपण. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहिली टेस्ट तुमच्या पुढे मांडणार आहे. दॅट इज नथिंग बट मॉर्स टेस्ट. पहिली टेस्ट मॉर्स टेस्ट. राजानो, ही मॉर्स टेस्ट मल्टी सिलेंडर इंजिनसाठी फक्त वापरली जाते. आता का, याचा आन्सर शेवटी तुम्ही सांगणार आहात मला. म्हणजेच दिस टेस्ट is used for multi-cylinder engines. आता याचा जो वाय आहे त्याचा आन्सर तुम्ही द्यायचंय शेवटी. स्टडी करूया आपण आणि मग तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हीच सांगणार आहात. आता मित्रांनो, ही टेस्ट मधून आउटकम काय भेटणार आहेत? तर पहिला आउटकम आपल्याला देणार आहे हे टू मेजर फ्रिक्शनल पॉवर. ते तर सर ऑब्वियस आहे, मी आर्टिकल तेच आहे माझं. बघ मी पुढे काय लिहितोय. सेकंड, टू मेजर इंडिकेटेड पॉवर. एमसीक्यू मध्ये आणि ओरल साठी हे खूप महत्वाचे 2 पॉइंट. म्हणजे प्रत्येक जण एकच उत्तर देत असतो. मॉर्स टेस्ट इज युज्ड टू मेजर द फ्रिक्शनल पॉवर. आणि पुढे सर पुढे विचारतात आणखी इट कॅन बी युज्ड टू मेजर द इंडिकेटेड पॉवर. सर इथे इंडिकेटर नाही काय येत? नाही. विदाउट युजिंग
विदाउट युजिंग इंडिकेटर डायग्राम. इंडिकेटर डायग्राम. लक्ष द्या मित्रांनो, खूप चांगला टॉपिक चाललाय आणि सिक्वेन्सने खूप छान एक सिक्वेन्स भेटलाय मला. तो इंडिकेटर डायग्रामची गरज नाही. विदाउट इंडिकेटर डायग्राम आय कॅन गो फॉर द मेजरमेंट ऑफ द इंडिकेटेड पॉवर. आता हे कसं ते पण तुम्हाला पुढे प्रोसिजर मध्ये कळेल. हा सर, फ्रिक्शनल पॉवर मेजर करूया, इंडिकेटेड पॉवर मेजर करूया, पण याची प्रोसिजर काय आहे चला बघूया आपण याच्याकडे. सो व्हॉट इज अ प्रोसिजर? खूप व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. मल्टी सिलेंडर इंजिन साठी वापरली जाते असं म्हटलं मी, आणि म्हणून इथं सिलेंडर 1 म्हणतो मी. बघा, सिलेंडर 1, सिलेंडर 2, सिलेंडर 3, सिलेंडर 4 सिलेंडर इंजिन आहे माझ्याकडे. आय हॅव 4 सिलेंडर इंजिन. आर यू ओके विथ दिस फिगर? की माझ्याकडे 4 सिलेंडर इंजिन आहे, कन्सिडर केलंय मी. आता मित्रांनो, पहिल्या सिलेंडरमध्ये बर्निंग झालं आणि त्याच्यामध्ये इंडिकेटेड पॉवर 1 तयार करू शकतो ते. बघा, मी नॉमेनक्लेचर सुरू केलं. फ्युएल पहिल्या सिलेंडरमध्ये दिलं, तिथं बर्निंग झालं आणि पॉवर स्ट्रोक झाला, तर त्याच्यामध्ये तयार झालेली पॉवर किती असू शकते? IP1. सेकंड मध्ये तयार झाली IP2, थर्ड मध्ये तयार झाली IP3, 4 मध्ये तयार झाली IP4. क्लिअर? आता हे IP1, IP2, IP3 आपण एकाच क्रँकशाफ्टला देणार आहोत. एकच क्रँकशाफ्ट आहे इथं, आणि तो क्रँकशाफ्टला जी तयार झाली पॉवर, तयार झालेली ब्रेक पॉवर असणार आहे. ती काय असणार आहे? ब्रेक पॉवर. म्हणजे ब्रेक पॉवर 4 सिलेंडरची कन्सिडर केली तर ब्रेक पॉवर 1, 2, 3, 4 4 सिलेंडरची असेल तर. आणि याच्यामध्ये जो काय लॉस होईल तो कोण असणार आहे? फ्रिक्शनल पॉवर. फिगर कुठे सापडणार नाही, फक्त डोले पाटीलकडे सापडेल. डू रिमेंबर दिस. आणि आपण ही अशीच ड्रॉ करणार आहोत. फिजिकल पेपर होऊ द्या, कसेही होऊ द्या, पण हे लक्षात ठेवायला पण सोपं जातं. आता मित्रांनो, इंजिन इनिशियली मल्टी सिलेंडर इंजिन आहे ते रन केलं. इन मराठी आय एम टेलिंग यू पीपल. इंजिन रन केलं कुठंपर्यंत? रेटेड स्पीडने. रेटेड स्पीडचा मिनिंग काय आहे? ज्या स्पीडला ते इंजिन डिझाईन केलं त्या स्पीडला ते रन केलं. किती? एक 5 ते 10 मिनिटं. बघा, याच्यामुळे काय होणार आहे तर त्याचं कूलंट आहे, त्याच्यानंतर सिलेंडर आहे किंवा बाकीचे कंपोनंट जे असतील, त्याच्यानंतर लुब्रिकंट आहे, याच्या टेम्परेचर प्रॉपर्टीज, बाकी काही विस्कॉसिटी, डेन्सिटी, व्हॉट एव्हर इट मे बी, दॅट विल बी ॲट द रेग्युलर लेवल. पहिलं बंद होतं इंजिन. बंद असेल तर त्याचं ग्रीस असेल, लुब्रिकंट असेल त्याचं टेम्परेचर कमी असेल, कूलंट असेल त्याचं टेम्परेचर कमी असेल, इंजिनच्या आतमधलं सिलेंडरचं टेम्परेचर कमी असेल. लगेच टेस्ट सुरू करायची नाही. पहिल्यांदा रन द इंजिन फॉर 5 to 10 मिनिट्स ॲट अ रेटेड स्पीड. म्हणजे पहिली स्टेप याच्यामध्ये तयार झाली. पहिली स्टेप तयार झाली, रन इंजिन ॲट रेटेड स्पीड फॉर 5 to 10 मिनिट्स. म्हणजे आतमधले फ्रिक्शनल लॉसेस वगैरे जे काय ते रेग्युलर व्हायचे ते होऊ दे, त्याच्यामध्ये स्टेबलाइज होऊ दे इंजिनला स्टॅबिलाइज होऊ द्या. लुब्रिकंटचं टेम्परेचर वाढायचं ते वाढू द्या, कूलंटचं टेम्परेचर वाढायचं ते वाढू द्या. आता झालं, 5 ते 10 मिनिटं इंजिन रन केलं. देन सेकंड स्टेप, सिलेंडर 1, 2, 3, 4 आर इन वर्किंग कंडिशन. म्हणजे काय? 4 सिलेंडरमध्ये पॉवर तयार होते आपल्या सायकल प्रमाणे एकानंतर एक असं 4 सिलेंडरमध्ये इंडिकेटेड पॉवर तयार होणार, आणि ती पॉवर आपल्याला बाहेर ब्रेक पॉवर म्हणून भेटते. आउटपुट पॉवर ब्रेक पॉवर म्हणून होणार आहे. देन सेकंड स्टेपमध्ये इंजिन और पहिली स्टेप तयार करतो इथं. रेटेड स्पीड म्हणजे ते इंजिन ज्या स्पीडसाठी डिझाईन केलं ते. प्रत्येक इंजिनचं मॅक्सिमम स्पीड आपल्याला माहिती आहे. रेटेड स्पीड म्हणजे डिझाईन स्पीड. काही इंजिन असतात ते 4500 RPM ला डिझाईन केलेत, काही इंजिन आहे ते 2000 RPM ला डिझाईन केलेत, काही आहे ते 1600 RPM ला डिझाईन केलेले आहेत. मग त्या स्पीडला ते इंजिन रन करायचं आपल्याला. रेटेडचा मिनिंग तो रेटेड, त्याच्यापेक्षा पण जास्त करू शकतो आपण, पण काय होईल त्यावेळेस फ्युल कन्झम्पशन जास्त होतं. आपण एक्सेलरेट करतो ना, ते डिझाईन केलंय ते रेटेड स्पीड, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी होऊ शकतो. मग त्यावेळेस त्याच्यावरचा लोड आहे तो कमी करावा लागतो. क्लिअर? आता 4ही सिलेंडर वर्किंग कंडिशन मध्ये आहेत, त्यावेळेस काय होतंय बघा.
when cylinder 1, 2, 3, 4 are in working condition, measure output ब्रेक पॉवर. मी काय केलं पहिल्या स्टेपमध्ये, आता ब्रेक पॉवर मेजर केली. चारही सिलेंडर वर्किंग कंडिशन मध्ये आहेत आणि ती ब्रेक पॉवर म्हणजेच काय असेल, ती ब्रेक पॉवर असेल ब्रेक पॉवर 1, 2, 3, 4 असं नाव दिलं मी त्याला, कारण की चारही सिलेंडर वर्किंग मध्ये आहेत. कारण मला आता पुढच्या स्टेप मध्ये जायचंय. आय गॉट द व्हॅल्यू ऑफ अ ब्रेक पॉवर 1, 2, 3, 4. एक रीडिंग भेटलं मला. नाव आय वॉन्टेड टू कट ऑफ द सिलेंडर नंबर 1. एक नंबरचा सिलेंडर कट करायचा आहे. सर सिलेंडर कट करायचं म्हणजे त्याच्यातला पिस्टन काढून घ्यायचा का? नाही. पिस्टन त्या सिलेंडरला जे आपण एअर फ्युएल मिक्सचर देणार आहे ते बंद करून टाकायचं. बघा मी काय म्हणतोय. किंवा एसआय इंजिन असेल तर स्पार्क प्लग डिस्कनेक्ट करायचा. सीआय इंजिन असेल तर फ्युएल बंद करायचं. करू शकतो आपण? येस वी कॅन. समजतंय सगळ्यांना? बघा आता आपण चारही सिलेंडर मध्ये पॉवर तयार केली, त्यावेळची ब्रेक पॉवर 1, 2, 3, 4 भेटलेली आपल्याला. आता आपण सिलेंडर 1 ला कट ऑफ करूया. एसआय इंजिन मध्ये स्पार्क प्लग डिस्कनेक्ट करायचा. सीआय इंजिन मध्ये फ्युएल आपण जे देणार आहे एफआयपी थ्रू, फ्युएल इंजेक्टर थ्रू, तो डिस्कनेक्ट करणार आहोत आपण. सो दॅट वी कॅन कट ऑफ द सिलेंडर नंबर 1. याचा मिनिंग काय येतो? याचा मिनिंग काय येणार? पुढच्या स्टेजला जातो किंवा इथंच येतो. फक्त फिगर छोटी करणार मी आता. फिगर छोटी आणि एका बाजूला स्टेप लिहित जाऊया आपण. छोटी करतो जरा. येस. सो दिस इज द फिगर अँड these are the steps. चलो 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 डोले पाटील नाही, ठीक आहे. डोले पाटील सर तुम्ही इकडे बसा. ओके. आता मित्रांनो पुढच्या स्टेपला चाललो मी. पुढच्या स्टेपला चाललो. इथे आपण स्टेप नंबर 3 1 by 1 करायचंय. कट सिलेंडर 1. हाऊ? बाय रिमूव्हिंग spark plug in SI engine or disconnecting fuel injector in CI engine. सर याच्यामुळे काय होणार आहे राजानो? एक नंबरला आपण फ्युएल दिलंच नाही किंवा बर्निंग झालंच नाही. IP1 तयार झाला का रे? तो IP1 तयार झालं का? बघा आपण त्याला फ्युएल देत नाहीये, तिथं बर्निंग पण करत नाहीये, म्हणजे तिथं IP1 तयार झाला का? नाही. पण मला तो IP1, IP2, IP3 मेजर करता येते का? मला नाही. मला आउटपुट काय भेटलं तर याच्यामध्ये मग देन ब्रेक पॉवर डेव्हलप्ड इज इक्वल टू ब्रेक पॉवर 2, 3, 4. मुद्दाम सगळं लिहित चाललोय. सर 2, 3, 4 का? पॉवर कोणी तयार केली आता? 2, 3 आणि 4 नंबरच्या सिलेंडरनी. एकनी केली का? नाही केली. म्हणून त्याला मी नाव दिलं ब्रेक पॉवर 2, 3, 4. या प्रमाणात सिमिलरली when cylinder 2 is cut off, brake power developed will be equal to brake power 1, 3, 4. 1, 3, 4. बघा एक नंबरचं सिलेंडर पुन्हा कनेक्ट करायचं. एक नंबरचं सिलेंडर कनेक्ट करायचं आणि 2 नंबरला कट ऑफ करायचं. नाहीतर सर अगोदर एक नंबरचं कट ऑफ केलं होतं ना, तर जोडायचं पुन्हा आणि 2 नंबरचं सिलेंडर कट करायचंय. काय नाही, स्पार्क प्लग फक्त कनेक्ट करायचे, वरनं वायर फक्त. सिंपल आहे ते. सो दॅट टाइम आय गेट द ब्रेक पॉवर 1, 3, 4. त्यानंतर व्हेन सिलेंडर 3 इज कट ऑफ, ब्रेक पॉवर विल बी इक्वल टू 1, 2,
4 आणि सिमिलरली when cylinder 4 is cut off, brake power will be equal to 1 2 3. म्हणजे माझ्याकडे आता रीडिंग किती आहेत रे? 4 रीडिंग आहेत. ब्रेक पॉवर 4 की 5? 5 रीडिंग आहेत. 5 रीडिंग आहेत. म्हणजे पहिलं ब्रेक पॉवर 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर हे ब्रेक पॉवर 2 3 4, ब्रेक पॉवर 1 3 4, 1 2 4, 1 2 3. म्हणजे माझ्याकडे रीडिंग किती आहेत? 5. आता या 5 रीडिंगचा काहीतरी फायदा होतोय का बघा तुम्ही. आता काही त्याच्यातनं मिनिंग कळतोय का तुम्हाला बघा, की माझ्याकडे 5 रीडिंग भेटले. फॉर एक्झाम्पल आता इथं माझ्याकडे ब्रेक पॉवर 1 2 3 4 इज इक्वल टू 11 किलोवॅट आहे. ब्रेक पॉवर 2 3 4 माझ्याकडे एक्झॅक्ट व्हॅल्यूज देतो रे मी तुम्हाला, म्हणजे एखाद्या न्यूमेरिकलच्या, म्हणजे थोडंसं जम्बलिंग पण माझं पण नाही तुमचं पण नाही. विल अंडरस्टँड दिस. ऑल सिलेंडर्स वर्किंग. इथंच क्लिअर होईल. न्यूमेरिकल घेत नाहीये. अगेन आय एम टेलिंग, न्यूमेरिकल घेत नाही. इंटरमिडिएट आपल्या एक्सप्लेनेशनला पॉईंट आणतोय. लक्षात घ्या. 14.7 किलोवॅट, 2 3 4, 1 कट ऑफ, 10.14 किलोवॅट. ब्रेक पॉवर 1 3 4, 10.3 किलोवॅट. ब्रेक पॉवर 1 2 4, 10.36 किलोवॅट. ब्रेक पॉवर 1 2 3 इज इक्वल टू 10.21 किलोवॅट. मित्रांनो, माझ्याकडे हे 5 रीडिंग आहेत. ह्यांना काय लक्षात येत आहे? सगळंचा पूर्ण इंजिन रन होत होतं त्यावेळेस 14.7 किलोवॅट होत आहे. मात्र सिलेंडर 1 कट ऑफ केला तर ब्रेक पॉवर मला 10.14 किलोवॅट भेटते. म्हणजेच ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स असेल ती व्हॅल्यू काय इंडिकेट करेल? विचार कर. अथर्व काय म्हटलास? करेक्ट. बघा पुन्हा एकदा या. बघा सिलेंडर 1 इथं IP1 आहे, इथं IP2 आहे, इथं IP3 आहे, इथं IP4 आहे. बरोबर. टोटल आपल्याला भेटणार आहे इथं ब्रेक पॉवर 1 2 3 4, चारी पण काम करत असतील त्यावेळेस. बरोबर आहे. आता याच्यातनं इथनं फ्रिक्शनल पॉवर तरी FP आहे. याचा फॉर्म्युलाच्या मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये नेणार मी तुम्हाला, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये नेणार. बघाल ब्रेक पॉवर 1 2 3 4 आणि टोटल IP काय असेल इथं? IP 1 2 3 4, IP1 प्लस IP2 प्लस IP3 प्लस IP4. राईट. चारी पण वर्किंग आहेत. मग त्यावेळेस असणार आहे IP आणि फ्रिक्शनल असणार आहे तो FP. म्हणजे IP पण 1 2 3 4 च्या लँग्वेजमध्येच लिहितो. आता याचं रिलेशनशिप काय? याचं रिलेशनशिप नेहमीप्रमाणे FP इज इक्वल टू IP 1 2 3 4 मायनस BP 1 2 3 4. आहात तुम्ही माझ्या बरोबर? आता हे बघा राजानो, दुसरे एक आहे की एक सिलेंडर कट ऑफ केला, त्यावेळेस इथं पॉवर तयार झालेले ब्रेक पॉवर 2 3 4. म्हणजेच IP कमी झाला, ब्रेक पॉवर पण कमी होणार आहे. कितीनं कमी होणार? इक्वल टू IP1. सर फ्रिक्शनल पॉवर तर कॉन्स्टंट आहे. फ्रिक्शनल पॉवर कॉन्स्टंट म्हणजे IP1 बंद केला म्हणून काय फ्रिक्शन कमी झालं का? त्यातला पिस्टन खालीवर होणारच आहे ना. बाकी सगळे एलिमेंट रोटेट व्हायचे ते होत आहेतच. म्हणजे FP कॉन्स्टंट आहे. FP काय होत आहे? कॉन्स्टंट. कसं काय FP उत्तर म्हणत होता? FP होणारच नाही चेंज. फ्रिक्शनल पॉवर आहे असंच राहणार आहे. इथं कमी होणार आहे ते आपली IP1 नी कमी होणार आहे ब्रेक पॉवर. आणि याच्यामुळे काय होतं की या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो इंडिकेट करणार आहे IP1. तर दोन्ही मधला डिफरन्स कोण देणार? IP1. आणि ब्रेक पॉवर 1 2 3 4 आणि 1 3 4 म्हटलं तर काय आपल्याला देईल? IP2.
ब्रेक पॉवर 1 2 3 4 आणि 1 2 4 याच्यामधनं काय भेटेल IP3 आणि BP 1 2 3 4 आणि 1 2 3 दॅट विल गिव्ह द IP4 येस. म्हणजेच आपल्याला IP1 IP2 IP3 IP4 कॅल्क्युलेट करू शकतो. हाऊ? बाय युजिंग द सिंपल फॉर्म्युला दॅट इज अ ब्रेक पॉवर 1 2 3 4 मायनस ब्रेक पॉवर 2 3 4. किती लोकांच्या लक्षात नाही आलं? पुन्हा सांगतो बघा, कारण की हे कॉन्सेप्च्युअल फक्त जस्ट इंटेलेक्च्युअल स्किल आहे. ज्यांना स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी चांगली येते ते लोक जरा इथं चालतं. जेनेरिक मेथड आहे ही. मित्रांनो, आपण इथं सिलेंडर 1 कट ऑफ करतोय. फ्रिक्शनल पॉवर आहे हीच राहणार. ब्रेक पॉवर मध्ये कमी येणार आहे. कमी किती येणार? सिलेंडर 1 नी जेवढी तयार केली नाही तेवढी. बरोबर. मग पहिले जर का 4 सिलेंडर कामं करतायत, 4 लोक कामं करतायत, त्यावेळी जो आउटपुट भेटणार आहे तो मायनस 3 लोकांनी तयार काम केलं त्याचा आउटपुट जो भेटणार आहे तो. राईट. इथं 3 सिलेंडर आहेत. 4 सिलेंडर मायनस 3 सिलेंडर म्हणजे 1. कोण रे तो डोले पाटीलचा आवाज बंद करतोय? हा, येतोय का आवाज? आता आवाज येतोय? येस येस येस. चला चला पाठीमागं जसं आपल्याकडे 5 रीडिंग आहेत. BP 1 2 3 4, BP 2 3 4, BP 1 3 4, BP 1 2 4 आणि लास्ट इज BP 1 2 3. करेक्ट. 5 रीडिंग मला भेटलेत. याच्यातून नाव calculate indicated power in each cylinder. आणि याच्यातून मला भेटणार आहे IP1 is equal to brake power 1 2 3 4 minus brake power 2 3 4. त्यानंतर IP2 I'll get with brake power 1 2 3 4 minus brake power 1 3 4. Third is IP3 is equal to brake power 1 2 3 4 minus brake power 1 2 4. IP4 is equal to brake power 1 2 3 4 minus brake power 1 2 3. ये ना बाबा 3 काय आकडे असे इकडे लिहिलेलं आहे. येईल 4 हे व्हॅल्यू आपल्याला टोटल IP दिले. आता टोटल इंडिकेटेड पॉवर इज इक्वल टू IP1 प्लस IP2 प्लस IP3 प्लस IP4 म्हणजे मला टोटल IP मिळाला. आपला पर्पज काय होता बघा? चला पाठीमाग. टू मेजर द इंडिकेटेड पॉवर विदाउट युजिंग द इंडिकेटेड डायग्राम. आर यू ओके विथ दिस सेकंड पॉइंट? मेजर केला आपण? हो केलं सर. पण अजून आपली फ्रिक्शन पॉवर नाही भेटली. चला करूया. आता आपल्याकडे टोटल IP आहे. आपल्याकडे टोटल BP पण आहे. BP 1 2 3 4. आता दोन्ही मधला डिफरन्स आहे ना. कॅल्क्युलेट फ्रिक्शनल पॉवर FP इज इक्वल टू टोटल IP जो आपण इथं मेजर केला बघा मायनस ब्रेक पॉवर 1 2 3 4. म्हणजे आपल्याला फ्रिक्शनल पॉवर पण भेटला. पॉइंट नंबर 1 इज क्लिअर नाव. म्हणजे कुठला? हा पॉइंट. हा पण क्लिअर झाला. म्हणजे FP पण भेटला. आता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. वाय इट कॅन बी अप्लाइड फॉर ओनली मल्टी सिलेंडर इंजिन्स, वाय नॉट फॉर द सिंगल सिलेंडर? सर कारण याच्यातली आपण जी पॉवर मेजर करतोय, सॉरी ते मेजरमेंट जे करतोय ते सिलेंडर ऑफ करून करतोय ना. जे सिंगल सिलेंडर आहे करेक्ट. सिंगल सिलेंडर इंजिन आहे ते. सिंगल सिलेंडर मधला एक सिलेंडर कट ऑफ केला की चालू कोण आहे? करेक्ट ना. सो दिस टेस्ट कांट बी अप्लाइड फॉर द सिंगल सिलेंडर इंजिन. दिस इज अ ड्रॉबॅक ऑफ द मॉर्स टेस्ट. किती छान झालं बघा.
सो याच्यातून आपल्याला फ्रिक्शनल पॉवर आणि इंडिकेटेड पॉवर मेजर करू शकतोय, पण कुणाची तर मल्टी सिलेंडर इंजिनची. विदाउट इंडिकेटर डायग्राम ऑल्सो वी कॅन मेजर द इंडिकेटेड पॉवर as well as frictional power within that engines. Can we use this test for CI engine? Yes sir. Diesel engine ला वापरू शकतोय. Can we use this for the SI engine? Yes sir. It can be used, but only for the multi-cylinder engines. कळाली का टेस्ट तुम्हाला राजन? सगळेजण 3 मिनिटं देणार एका स्लाइडला, 3 आणि इथंच आहे मी, लिहित जायचं. चला. आणि एक लक्षात येतंय, कॉलेज अटेंड करत नाही तुम्ही लोक. कॉलेज अटेंड करा. पहिली स्लाइड लिहिली आहे तुम्ही, सेकंड स्लाइडला या. नाही मी जास्त काय बोलणार, बाकीचं कॉलेज करायचं नाही करायचं, बट सिन्सिअरिटी इज रिक्वायर्ड. गो फॉर द अटेंडन्स ऑफ द कॉलेज. व्यवस्थित अटेंड करा, लर्न करा. तिथे छान शिकवत आहेत काळे सर वगैरे, खूप चांगलं शिकवतात. आय नो, रिवाइज होतं तिथं. काही शंका असेल तर लिहिता मला विचारलं तरी चालेल. आय एम हिअर ओनली. विष्णू कदम, हे विष्णू, अटेंड करतोयस ना रेग्युलर? व्हेरी गुड. कारण की सारखं मोबाईल बघणं माझ्याने होत नाही राजानो. स्वतः थोडंसं सिन्सिअरिटी पाहिजे. समोर आलं की लक्षात येतात, घरी असले की प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये कोण कोण आहे लक्षात येत नाही आहे. अटेंड करायला रेग्युलरली. मुकेश कुमावत, समजतंय का गावाकडे? ओके, झालं का? ही पहिली स्लाइड तुमची लिहायची. चला पुढच्या स्लाइडला. हा बेटा बोल. पटकन लिही ना. टू मेजर इंडिकेटेड पॉवर विदाउट युजिंग इंडिकेटर डायग्राम. स्पीड वाढव. टू मेजर इंडिकेटेड पॉवर विदाउट युजिंग इंडिकेटर डायग्राम. चला रे पुढं. ओके, लिहा. हे फिगर ती छोटीशी व्यवस्थित ड्रॉ करा. फिगर छोटीशी ड्रॉ करायची. आणि एक्झाममध्ये जरी ऑफलाईनला आली प्रोसिजर ही, तर तुम्ही काढणार आहात ही फिगर. म्हणजे बुकमध्ये दिली नाही दिली ही काही मी स्वतः पण नाही डेव्हलप केलेली. कुठल्या तरी रेफरन्स बुकमध्ये दिलेल्या असतात फिगर ह्या, आणि त्या फक्त माझ्या स्टडी करताना त्या लक्षात आलेल्या आहेत. शिकवतानाचा स्टडी अगोदरचा आता नाही लक्षात घ्यावं लागत, स्टडी नाही करावं लागत. तुम्हाला पण नाही करावं लागणार मित्रांनो परत अभ्यास. 3-4 वर्ष रिवाइज करायचं फक्त, आणि परत पेपर द्यायचा. अरे बापरे, व्हॉट इज दिस? कोणतं रे? हां, ते बाजूला गेलेलं आहे ते. थांबा, खाली घेतो त्याला. ढोले पाटीलला खाली घ्या. येस, चलो. हा बेटा. कोणत्या व्हॅल्यू? हे प्रॅक्टिकल आहे. ही प्रॅक्टिकल मेथड आहे. ही प्रॅक्टिकल मेथड आहे. मेजर करत जायचं. नाही 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 नाही, हे थेरॉटिकली जरी डिस्कस केलं तरी पण लक्षात येते का नाही बघा. आपले 4 सिलेंडर वर्क करतायत. ब्रेक पॉवर 1 2 3 4. एक सिलेंडर कट ऑफ केलं, ब्रेक पॉवर 2 3 4. सेकंड कट ऑफ, ब्रेक पॉवर 1 3 4. ही ऍक्च्युअल आहे ना, ते फक्त आपण मॅथमॅटिकली बसवलं एकत्र. ठीक आहे. दिस इज गिव्हिंग अ व्हेरी परफेक्ट रिझल्ट. ही एक्सपेरिमेंटल मेथड नाही आहे. एक्सपेरिमेंटल नाही आहे. जसं डिझाईनचं तू कॉन्सेप्ट इथं विचारतोस, इम्पिरिकली आहे की काय सर, असं तुझं मत आहे, बरोबर ना? नाही नाही, दिस इज द ऍक्च्युअल मेथड विच इज यूज टू मेजर द फ्रिक्शन पॉवर.
करें. Done? Okay. Can I go for the next slide? Yes. Go for the next. Please write this also. चला झालं. Everyone? Yes. Now let's understand this method with one numerical. Numerical पुढेच मी व्हॅल्यू लिहिल्यात ना, त्याच आपण कॅल्क्युलेशन करून बघूया की आपल्याला इथं फ्रिक्शन पॉवर भेटते का. हे जे काही व्हॅल्यूज आहेत याच व्हॅल्यू आपण वापरणार आहे. सो येस, इट इज अवेलेबल. So Morse test is conducted and these are the readings. These are the readings. So आहे लिहिलेलं त्याप्रमाणे आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. सो कॅल्क्युलेट फ्रिक्शनल पॉवर अँड मेकॅनिकल इफिशियन्सी. घेतोय मी सेपरेटली. एक न्यूमेरिकल मध्येच आलोय तर आपण हे सोडवून घेऊया. एक नंबरचं न्यूमेरिकल. आपल्याकडे 5 रिडिंग दिलेले पाहिजेतच. इट विल बी गिवन. बघा राजानो, ऑफलाईन पेपर जर झाले तर याच्यावरती थिअरी तरी विचारली जाईल. थिअरी, प्रोसिजर और एक न्यूमेरिकल. 100% 4 मार्क देणारा टॉपिक आहे. मग आत्ता जे लिहिलं ते 4 मार्कसाठी आहे आणि न्यूमेरिकल विचारलं तर हेच न्यूमेरिकल 4 मार्कासाठी विचारलं गेलेलं आहे. एकदम सोपा टॉपिक पण 4 मार्क देणारच. VIMP टॉपिक आहे हा. VIMP. आणि MCQ आले तर गेल्या वर्षी पण याच्यावरती 2 ते 3 MCQ तयार केलेले होते त्यांनी.
सो चांगला करायचा आहे हा. सॉल्व करूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट ब्रेक पॉवर 1 2 3 4 आहे. तर पहिली स्टेप IP1 इज इक्वल टू ब्रेक पॉवर 1 2 3 4 मायनस ब्रेक पॉवर 2 3 4. आन्सर सांगा मला डायरेक्टली. 14.7 मायनस 10.14. 14.7 मायनस 10.14. आन्सर किती? 7.56. नाही रे, 4.56. 4.56. त्याच्यानंतर सिमिलरली इथं मी लिहिणार, न्यूमेरिकल लिहिताना पण आपण पूर्ण करत बसायचं नाही. IP2 इज इक्वल टू ब्रेक पॉवर 1 2 3 4 मायनस ब्रेक पॉवर 1 3 4. आन्सर 4.4 किलोवॅट. IP2 मिळाला आपल्याला. त्यानंतर IP3 इज इक्वल टू ब्रेक पॉवर 1 2 3 4 मायनस ब्रेक पॉवर 1 2 4. आन्सर 4.34. येस, IP3. IP4 इज इक्वल टू ब्रेक पॉवर 1 2 3 4 मायनस ब्रेक पॉवर 1 2 3. बोलो बेटा 49 किलोवॅट. म्हणजे माझ्याकडे IP1 2 3 4 चारही व्हॅल्यू आल्या. सेकंड, टोटल IP इज इक्वल टू IP1 प्लस IP2 प्लस IP3 प्लस IP4 प्लस IP4. So I need to get the value of total IP. बंद करे, बंद. कौन आहे तो? प्लस IP4. आन्सर टोटल IP इक्वल टू 17.79 किलोवॅट. राजानो, लगेच लक्षात आलं पाहिजे, सर आमचा टोटल BP होता तो 14.7 किलोवॅट. IP त्याच्यापेक्षा टोटल IP हा जास्त येतोय बघा. म्हणजे आपण बरोबर असणार आहे इथे. बरोबर. आता थर्ड स्टेप फ्रिक्शनल पॉवर इज इक्वल टू टोटल IP मायनस ब्रेक पॉवर 1 2 3 4. टोटल IP आहे 17.79 मायनस ब्रेक पॉवर 1 2 3 4 14.7 इज इक्वल टू 06 09 किलोवॅट. म्हणजे हे लॉस झाला बघा आपला, हा लॉस झाला. आणि फोर्थ स्टेप मी तुम्हाला नाही शिकवलेलं अजून, मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे काय. पण जनरली माहिती आहे मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे काय, तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. व्हॉट इज द आउटपुट बेटा? व्हॉट इज द आउटपुट? ब्रेक पॉवर. व्हॉट इज द इनपुट? What is the input? Total IP into 100 is equal to break power 1 2 3 4 14.7 divided by total IP 17.79 into 100. बोलो 82.63%. This is the mechanical efficiency. मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणलं की एक लक्षात घ्या आतापासून पुढे, तिथं फ्रिक्शनल लॉसेस असतात. ते लॉसेस किती पर्सेंट आले, तर जवळपास 17.37%. म्हणजे 17% आपले काय लॉस होत आहेत, फ्रिक्शनल लॉसेस होत आहेत. मग त्याचं ग्रीसिंग, ऑइलिंग, ल्युब्रिकेशन हे व्यवस्थित तुम्ही करणं गरजेचं. 17-18% लॉस त्याच्यामध्ये झाला. गॉट इट? आर यू ओके विथ दिस? पक्का? बघा, हे न्यूमेरिकल थ्रू आपण आता जी प्रोसिजर केली त्याच्यातून आउटपुट भेटले. मग तुम्ही ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करणार, तुम्हाला एक्सपेरिमेंट आहे, हा तुम्हाला मॅन्युअल आहे. मॅन्युअलमध्ये तुम्ही हे 5 रिडिंग घेणार आहात. झाले तर होतील, पण ह्यावेळेस होतील तुमचे एक्सपेरिमेंट. त्यावेळेस हे 5 रिडिंग भेटणार आहेत आणि या 5 रिडिंगमधून आपल्याला हे आउटकम भेटणार आहे. आणि इथून पुढे आणखीन काय ग्राफ वगैरे असतात. जर का झालं एक्सपेरिमेंट तर त्यावेळेस तुम्हाला हेल्प करेन ग्राफ ड्रॉ करायला, कसे असतात ग्राफ त्याचे ते. ठीक आहे? प्लीज राईट दिस. हा बेटा. 4
हां, जास्त नाही आहे, हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. काय वजाबाकी करत बसलोय फक्त. हा सर. हां, खूप सोपं आहे. काय म्हणलास? 2 or more than 2 सिलेंडर कितीही असू दे, फक्त सिंगल सिलेंडरलाही वापरता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, 2 or more than 2 सिलेंडर्स वी कॅन यूज दिस. झालं का बाळानो? नाही. ठीक आहे, ठीक आहे, लिहा, व्यवस्थित लिहा. फक्त बोलत चला ना, की तुमच्या शंका असतील त्या वगैरे विचारा ना. तुम्ही काय बोलतच नाही या, तुम्ही शांत बसताय. फक्त शांत नाही बसायचं फक्त बाळानो. आवडतंय माझं टीचिंग तुम्हाला? फक्त एक सांगेन, जे काय शिकवतोय त्या नोटबुक जपून ठेवाल. जर का बीई होता होता कधी आरटीओच्या वगैरे पोस्ट निघाल्या किंवा कधी वॉटर सप्लायच्या पोस्टमध्ये मेकॅनिकल इंजिनियर असतात, त्यावेळेस ह्या डिप्लोमाच्या नोटबुक खूप हेल्प करतात. डू रिमेंबर दिस. ठीक आहे, नोटबुक जपून ठेवाल, इट विल हेल्प यू आफ्टरवर्स. त्या डेप्थला गेलेलो असतं, बडबड केलेली असते. तुम्ही हां ते छोटे छोटे पॉईंट कुठे नोट करून ठेवताय ते महत्त्वाचं, कसं हायलाईट करून ठेवताय. त्यावेळी जस्ट नोटबुक जरी उघडून पलटत गेलं पानं तरी इंजिन पूर्ण झालेलं असतं, कॉम्प्रेसर पूर्ण होतं, टर्बाईन पूर्ण होतंय. इट विल हेल्प यू ऑल.
हां बेटा. मेकॅनिकल इफिशियन्सी मॅक्झिमम किती असते? मेकॅनिकल इफिशियन्सी ही खूप कमी असते ॲक्च्युली. मॅक्सिमम किती असते तर मी फक्त सांगेन की ती 70%, 75%, 70%च्या पुढं जातच नाही. हे आपलं न्यूमेरिकल आहे म्हणून ती 82% दिसते, पण ॲक्च्युअली इफिशियन्सी ही 70%च्या दरम्यान असते. मेकॅनिकल फ्रिक्शनल लॉसेस हे खूप जास्त होत असतात. बट येस, वी आर रिड्युसिंग, बट इन अ मेकॅनिकल इंजिन देर आर मेनी मोर मेकॅनिकल कंपोनंट्स अँड दे आर हॅव्हिंग अ फ्रिक्शन. सो फ्रिक्शनमध्ये जास्तीत जास्त लॉसेस होतात. मेकॅनिकल इफिशियन्सी विल बी मॅक्सिमम 70%. 70%च्या पुढं घालवलं की तुमचं मग रेकॉर्डमध्ये नाव जाणार, मग विल गेट द पेटंट्स. ठीक आहे. ओके सर. येस, क्लिअर आहे मित्रांनो. ही मॉर्स टेस्ट झाली. मॉर्स टेस्टमधून आपल्याला फ्रिक्शनल पॉवर काढायला शिकलो आपण. आता आपल्याला सेकंड टेस्ट बघायचे, ती म्हणजे कोणती? मोटरिंग टेस्ट. उद्या सकाळी 2 टेस्ट कव्हर करू. आज इथं थांबतो. ठीक आहे, मला पण थोडंसं काम आहे, सकाळपासून इकडेच आहे. सो 1 तास आपण व्यवस्थित कंडक्ट केलं. 1 तासात छान टेस्ट झाली, न्यूमेरिकल झालं. टुमॉरो मॉर्निंग अगेन विल मीट फॉर द PER. उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी, म्हणजे हा टॉपिक जो आपला इंजिन टेस्टिंग सुरू आहे तो बऱ्यापैकी कव्हर होतो. सो टुमॉरो मॉर्निंग 7:30 विल मीट फॉर द PER. नाव वन्स अगेन नोट्स आलेले आहेत माझ्याकडे, इथं आलेले तुम्ही नोट्स घेऊन जाताना. आणि उद्या सकाळी मॅक्सिमम मुलांनी इथं या, नोट्स घेऊन जावा. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2च्या दोन्हीच्या नोट्स एकत्र हँड रिटन नोट्स माझ्या आहेत. यू कॅन कलेक्ट अँड यू कॅन गो थ्रू इट. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. हां बेटा. मी तुला कॉल करतो लेक्चर संपलं की. ठीक आहे, मी देतो तुला लगेच, आजच शेअर करतो. ठीक आहे. ओके बेटा.